राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला मतदान होणार आहे। निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। याच पार्श्वभूमीवर राज्यभरात घडामोडींना वेग आला। अशातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जाऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। बाळ माने यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे कोकण विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं। रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ मानेंनी मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत अर्ज माघारी घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आपण पाहूया। हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता, अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। पक्षाशी काही बोलणं झालं का तुमच्या? वरिष्ठांशी माझं बोलणं झालं। बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना हे काय लहान वयातलं विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय। मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांचा शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की शहाणपणा करून आमच्या कोकणामध्ये युबीटीनं भरलेला फॉर्म मागं घेतला आणि आमच्या कोकणातली निवडणूक देखील बिनविरोध होईल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली। हे मी का सांगितलं? शेवटी उमेदवारानं समजून घेतलं पाहिजे। उमेदवाराची स्वतःची मतं असली पाहिजेत। दुसऱ्याच्या मतावर दुसऱ्याची मतं आम्हाला मिळतील, असं होईल तसं होईल, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल, मग आम्हाला मतं मिळतील, मग आम्ही जिंकू। तुमच्याकडे जी 42 आहेत ती देखील तुमच्याकडे राहणार नाहीत, हे ठामपणानं या बैठकीच्या निमित्तानं मी आता तुम्हाला सांगतो। आणि म्हणून आमच्या युबीटीच्या माणसानं जो निर्णय घेतला कोकणातल्या, घाबरून का होईना फॉर्म त्यांनी मागे घेतला। मी तुम्ही घाबरून फॉर्म घ्या असं म्हणत नाही, आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक विनंती करतो